हॅलो मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल श्याम अँड चेतना. कसा मी झालाय उपमा सांग. चांगला झाला असता, चांगलाच झालाय, पण मी ते अजून चांगलं बनवण्यासाठी त्याच्यात चिप्स टाकल्या बुधवानी ब्रदर्सच्या. कोणता बुधवारी? बुधानी असतं ते. बुधानी बुधानी ब्रोज बुधानी बुधानी ब्रोज वेपर. बुधानी तुम्ही जर बघताय तर हां आम्हाला पाठवा. आम्हाला खूप टाइमपासून डेली ब्लॉगिंग करायची होती, सो पण थांब ना, मी बोलते. आम्हाला खूप टाइमपासून चालू करायचं होतं, पण मग हो नाही काय टाकायचं काय नाही असं चालू होतं. लोक बघणार की नाही. नंतर आम्ही विचार केला की जाऊ द्या, हळूहळू लोक कनेक्ट होतात. नंतर असा विचार केला की लोकांचा विचार नाही करायचा. हां बरोबर. सो जर तुम्हाला पण यूट्यूब चालू करायचं असेल, तुम्ही लाजत असणार किंवा 4 लोकांचा विचार करत असणार की 4 लोक काय बोलणार, तर सोडून द्या, लाज सोडून द्या. 4 नाही जास्त. हां, तर सोडून द्या, लोक काय बोलतील काय नाही, चालू करून द्या. कन्सिस्टंट राहा. आता आम्ही याच्या पुढे खूप कन्सिस्टंट राहणार आहे. हे चॅनल मी 2 वर्ष आधी ओपन केलं होतं की करणार चालू, पण टाईमच भेटला नाही. कळशी तर प्रयत्न करत राहा. तुम्हाला पण जर ओपन करायचं, ओपन करत राहा, टाकत राहा. तुमचे लाईफ एक्सपिरियन्स शेअर करा, तुमची डेली लाईफ शेअर करा. मी जिम लावली होती, तिथे पण कळशी ठेवण्याचा खूप प्रयत्न केला होता. मी 1 वर्षाची फी भरली होती आणि पहिले दिवस गेलो. मला त्या प्रकारची कळशी नको आहे. आता मला कळशीत बदल करायची. कन्सिस्टन्सी इक्वल टू कळशी. तर आपण यूट्यूबवर प्रॉपर कळशी टाक. ही फिटनेस आधी नव्हती, माझ्या हाताचा खाऊन खाण्याची फिटनेस झाली आहे. नाही तर आधी बारीक होता हा खूप. तर ती पण मी तुम्हाला काय म्हणतात, रेसिपी म्हणतात का त्याला, डाएट, ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. जर 100% नॅचरली, एकदम नॅचरली वजन कसं वाढवायचं ते मी जिम लावायची गरज नाही तुम्हाला, काही कसरत करायची गरज नाही. फुकट फाकटचे एक वर्षाचे पैसे द्यायची काही गरज नाही. एक याच्यावर पूर्ण मी व्हिडिओ बनवणार आहे. आम्ही दोघं याचा आधीचा जो फोटो हा कसा होता आणि याचं किती वेट वाढलं, किती चेंज झालं, ते पण मी तुम्हाला सांगणार. आणि एक सो मला तुम्हाला दाखवायचं, आमचं बेबी 6 महिन्याचं होणार आहे. सो तर मला ना त्याच्यासाठी कॅप्स घ्यायच्या होत्या चांगल्या. सो मिंत्रावरून मी मागवल्या आहे आणि क्वालिटी वगैरे खूप चांगलं आहे आणि अफोर्डेबल पण आहे. तर मी तुम्हाला सांगते. सो फर्स्ट कॅप ही आहे, हे अशी आहे क्यूट. आणि हे स्ट्रिंग दिलं आहे इथे बांधायला. हे आय थिंक स्नोफ्लेक समथिंग काहीतरी कंपनीची. आणि हे आतून खूप सॉफ्ट आहे आणि हे पण खूप सॉफ्ट आहे. आणि हे का बरं आवडली मला, कारण की हे जे आहे ना, हे कानावर येईल हे वालं, आणि हे स्ट्रिंग नाही बांधलं तरी ते एकदम फिट राहतं छान. सो ही एक छान आहे आणि खूप क्यूट दिसतो हे घालून. ही एक मागवली आहे. याची किंमत काहीतरी 299 समथिंगपर्यंत आहे. देन नेक्स्ट आहे ही 499ची आहे, बट हे ऑफरमध्ये भेटली. याची पण काहीतरी 300च्या समथिंग आहे किंमत. सो हा कलर आहे हे वाला, आणि त्याच्यावर असे लाईट न्यूट्रल कलर खूप छान दिसतं, त्याच्यामुळे हे एक सगळ्या आउटफिटमध्ये आहे. आणि क्यूट टेडी बियर आय थिंक, ही वाली. आणि याच्यातलं पण आतलं जे मटेरियल आहे ते खूप सॉफ्ट आहे आणि सेम कानावर हे येणार, म्हणजे हवा वगैरे जाणार नाही. तर नॉर्मल ज्या कॅप्स असतात राऊंडवाल्या, त्या एकतर नीट बसत नाही, हाफ कानच कवर करतं आणि त्याचा काही यूज पण होत नाही. आणि नेक्स्ट माझी सर्वात फेवरेट कॅप, ही आय थिंक 600ची आहे. सो ही अशी आहे, खूप क्यूट आहे. कुठे बाहेर मॉलमध्ये वगैरे फिरायला जर घेऊन गेली, नॉर्मल तुम्ही खाली राऊंड मारायला जर घेऊन जाणार तुमच्या बेबीला, ही वाले अशी घालून
आणि मटेरियल पण खूप छान आहे आणि त्यात इथे नेट आहे आणि त्यात शिवाचे केस खूप मोठे म्हणजे जास्त केस आहे त्याला घाम वगैरे जास्त येतो जर कॅप वगैरे घातली तर. सो हे इथे नेट आहे, सो हवा खेळती राहील, सो त्याला जास्त घाम पण येणार. हे खूप क्यूट आहे. हे सगळे मिंत्रावरून घेतलं आहे मी. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी खाली लिंक देणार. आणि हे अफोर्डेबल आहे खूप आणि छान पण वाटतं बेबीला आणि मेन म्हणजे कम्फर्टेबल आहे बेबीसाठी. बाकीच्या आपण ज्या घेतो कॅप्स ते खूप टोचतं, इरिटेशन होतं काही, त्याच्यामुळे ह्या आम्ही चांगल्या क्वालिटीच्या मागवल्या आहेत आणि जास्त महाग पण नाही आहे. सो छान तुम्ही करू शकता. चिंगम, 1 रुपयाचा चिंगम, 1 रुपयाचा चिंगम, चिवा चिंगम, 1 रुपयाचा चिंगम. चहा घेतलाय आणि आमच्या फ्लॅटची बाल्कनी एका रूम एवढी आहे. सो बघू डेकोरेट करायचे. नवीन नवीन व्हिडिओ चालू केलं, काय बोलायचं काय सुचतच नाही. सो मग पण तरी रेकॉर्ड करायचं काही ना काही. सो मला तुम्हाला रेसिपी सांगायची होती. सो जे न्यू मॉम आहेत त्यांना तेच भाजी वगैरे पातळ खावं लागतं कारण की दूध येण्यासाठी. सो ते खाऊन जर बोर झाले असणार तुम्ही तर एक नाश्ता वगैरेसाठी किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता. सो हे मुगाच्या डाळीचं आहे, फुल मुगाची डाळ आहे, कारण की मुगाची डाळ चांगली असते. तर यात काय करायचं, 2 तास भिजत टाकायची किंवा रात्रभर टाकली तरी पण चालेल. मी मोस्टली 2 तास टाकते भिजत. मुगाची डाळ चांगली 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून टाकायची ती. देन याच्यानंतर हे सगळं जी डाळ आहे ती मिक्सरमध्ये टाकायची, मिक्सरच्या भांड्यात. त्याच्यात तुम्ही तिखट नाही चालत, सो तुम्हाला कमी तिखट लागत असेल किंवा न्यू मॉमसाठी नाही तुम्ही नॉर्मल डेली नाश्त्याला तुमच्या लहान मुलांना शाळेत वगैरे जात असेल त्यांना पण तुम्ही देऊ शकता ते. तर याच्यात 2 तास डाळ भिजत टाकायची, मिक्सरच्या भांड्यात काढायची सगळी डाळ, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, 2 हिरवी मिरची टाकायची. जर जास्त तिखट होत असेल आपल्याला लाल पावडर टाकली तरी चालेल, मी दोघं टाकते, लाल पावडर पण टाकते आणि मिरची पण टाकते. त्याच्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकायची, त्याच्यानंतर चाट मसाला, मीठ, हे सगळं टाकून ग्राइंड करून घ्यायचं. म्हणजे असं एकदम जास्त पातळ नाही करायचं, आपलं इडलीचं बॅटर असतं ना तसं करायचं. त्याच्यानंतर ते केल्यानंतर टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे कसं. याचं सोडा बिडा टाकण्याची काहीच गरज नाही आहे, नॉर्मल तसं करून आणि तव्यावर आपण जसं डोसा बनवतो किंवा बेसन चिला बनवतो तसं बनवायचं आणि खायला एकदम टेस्टी लागते आणि शरीरासाठी खूप चांगली हे. सो मी एवढी ॲडिक्ट झाली ना, मी आठवड्यातून 2 वेळा हे 2-3 वेळा मी करते आणि माझं दिवसभर खाणं चालतं. आणि बेस्ट दिसते हे असं. सो हे झालंय. सो हे मी केचप बरोबर खाते. पप्पा साईडवर चालला. मागच्या 2 तासापासून आवडतोय हा. जाऊ का मी? बाय. माझं पेन ठीक आहे, चलो चहावी. आय बोलू आय बोलू चलो बाय बाय.